ओके. तर एका साईडला हजबंड होता. हजबंड इथे अक्युज्ड होता. हजबंड काय करतो, तर केरोसिन टाकतो. केरोसिन टाकतो कोणावरती, तर वाईफवरती. वाईफवरती. यामध्ये वाईफला आग लागते. आग लावतो तो आणि वाईफची डेथ होते. अल्टिमेटली डेथ होतं. आता हे झाले फॅक्ट्स. जेव्हा ही केस कोर्टासमोर जाते, जेव्हा हीच केस कोर्टासमोर जाते, तर कोर्टाला हजबंडचा इंटेन्शनच कळत नाही. इंटेन्शन काय असेल, की हजबंडनी स्वतःच आपल्या वाईफचा जीव घेतला, डेथ कॉज केली. तर या मागचे इंटेन्शन कळत नाही. म्हणजे मी म्हणतो की ते इंटेन्शन अब्सेंट होतं असं म्हणता येईल आपल्याला. आणि एक गृहीत धरूयात की इंटेन्शन नव्हतंच, हा ना. तर अशा कंडिशन मध्ये मला सांगा, हजबंडची काय लायबिलिटी राहणार? व्हॉट विल बी द लायबिलिटी ऑफ हजबंड? कल्पेबल होमिसाइडचं प्रकरण आहे हे, की हे प्रकरण मर्डरचं आहे? ओके. तर मर्डरच्या कोणत्या क्लॉज मध्ये? ओके. सफिशियंट इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज डेथ. ओके. डी. येस. तर डी का? येस, नॉलेज. आता इथे नॉलेज आहे, पण हे नॉलेज कशाचं आहे, की हजबंडनी असं ऍक्ट केलं, असं ऍक्ट केलं. येस, इमिनेंट डेंजरस. व्हेरी नाईस. तर हे इमिनेंट डेंजरस. ठीक आहे, इमिनंट डेंजरस. इमिनेंट डेंजरस आहे म्हणजे खूप जास्त भयानक हे कार्य आहे. हे जी कृती आहे हे खूप भयानक होती, जीव घेण्यालायक होती. कारण की कोणाच्या अंगावरती केरोसिन टाकणं आणि मग त्याला आग लावणे हे इमिनंट डेंजरसच्या कॅटेगरीमध्ये येते. आणि त्यामध्ये जर तुम्ही क्लॉज डी मध्ये बघाल, तर क्लॉज डी मध्ये इंटेन्शन नाहीच आहे. मग त्यांनी सांगितलं नॉलेजच आहे फक्त. तर हजबंडला हे तर लक्षात येते ना, की जर मी कोणाच्या अंगावर केरोसिन टाकला आणि मग आग लावली तर किती घातक आहे, आणि त्यामध्ये डेथ होऊ शकते विदाऊट एक्सक्यूज. ठीक आहे, आपण विदाऊट एक्सक्यूज वरती पण येऊयात. पण बरोबर आहे, करेक्ट आहे, विदाऊट एक्सक्यूज. त्याच्यापाशी एक्सक्यूज कोणतं नव्हतं. ठीक आहे. तर हेच कोणती केस आहे, मी फक्त फॅक्ट सांगितले. या केसचं नाव होतं, या केसचं नाव होतं स्टेट ऑफ एमपी. स्टेट ऑफ मध्य प्रदेश. मी शॉर्ट फॉर्म मध्ये एमपी लिहित आहोत. स्टेट ऑफ मध्य प्रदेश वर्सेस वर्सेस राम प्रसाद. तुम्ही ही केस वाचू शकता, राम प्रसाद. आणि ही आहे 1968 सुप्रीम कोर्ट. ही एक केस आहे. आता आपल्याजवळ अशीच एक दुसरी पण केस आहे, सेकंड केस. ते पण लिहून घ्या तुम्ही. ती आहे किंग एम्परर. किंग एम्परर. किंग एम्परर वर्सेस वर्सेस एम टी धीराजिया. धीराजिया ही आहे 1940 ची केस. आता या केसमध्ये अक्यूज इथे आई आहे, म्हणजेच मदर आहे. मदर आहे, ही अक्यूज्ड आहे इथं. ती काय करते, आपल्या बाळाला म्हणजे स्वतःच्या मुलाला, चाइल्डला विहिरीत टाकून देते. थ्रो द चाइल्ड इनटू वेल. थ्रो इनटू वेल, विहिरीत फेकून देते. विहीर मध्ये फेकून देते. तर त्यामुळे चाइल्डची डेथ होते. आता इथे पण सेम, कारण की इथे आई आहे आणि ती स्वतःच्याच मुलाचा जीव घेते. म्हणून इथे इंटेन्शन तर नाहीच. इंटेन्शन कळतच नाही. असेल इंटेन्शन पण कळतच नाही काय इंटेन्शन आहे. पण इथे नॉलेज तर आहे मदरला, की जर तिने कोणाला किंवा छोट्या मुलाला अगदी वेल मध्ये फेकून देत आहे, विहिरीत फेकून देत आहे, तर डेथ होण्याची एकदम दाट शक्यता आहे. म्हणून हे क्लॉज डी मध्ये येतं. क्लॉज डी मध्ये येतं. तर या दोन केसेस लक्षात ठेवा.
ठीक आहे. चला तर आपण क्लॉज डी डिटेल मध्ये बघूयात थोडंफार. तर क्लॉज डी ऑफ सेक्शन 101 BNS तर इथे सगळा मेन खेळ किंवा सगळ्यात मेन क्रिया जो आहे तो नॉलेज आहे. हे आपल्याला माहिती आहे, नॉलेज आहे. आता तो नॉलेज कसा आहे, कशाचा आहे, की एक तर ऍक्टचा आहे आणि दुसरा आहे बॉडीली इंजुरी. बघा इथे पण बॉडीली इंजुरी आहे, फक्त ऍक्टच नसून बॉडीली इंजुरी सुद्धा आहे. तर हे दोन्ही पण गोष्टी कशा आहे, तर ते इमिनंट किंवा इमिनंटली डेंजरस आहे, खूप घातक आहे, इमिनंटली डेंजरस आहे. in all probabilities in all probabilities किंवा in all probability करतो. why in all probability and cause death हा एक भाग आहे क्लॉज डी चा. तो दुसरा भाग आहे जे की नैना मॅमने म्हटलं होतं, विदाउट एनी एक्सक्यूज ना. ते लिहून घेऊयात. without any excuse for incurring the risk of causing death ठीक आहे. तर हे आपण समजून घेऊयात एका एक्झाम्पल. समजून घ्या, हे माझं घर आहे आणि हे स्पेस आहे घराचा. हे फेन्सिंग आहे, गेट उघडा आहे आणि या गेट मधून एक प्राणी येत आहे. समजून घ्या फॉक्स येत आहे, फॉक्स किंवा टायगर आलाय इथे, आवाजात आहे इथे कुठेतरी. मी त्याला नोटीस केलं, मी गन घेतली, बाहेर आलो आणि शूट केलं. पण जसं मी शूट केलं तो फॉक्स तिथून हटून गेला आणि ते माझ्या घरी काम करणाऱ्या एका माणसाला लागली किंवा लेबरला लागली आणि त्या लेबरची डेथ झाली. तर मला सांगा, इथे क्लॉज बी मध्ये येईल का? माझी लायबिलिटी क्लॉज डी मध्ये येईल का? तर आन्सर आहे ऑब्विसली नाही. नो ऑफेन्स. येस, नाही येईल, हा ना, नाही येईल. कारण की काऊन नाही येईल? कारण की माझ्याजवळ एक्सक्यूज होतं की माझ्या प्रॉपर्टीमध्ये, माझ्या घरी एक ॲनिमलनी प्रवेश केला. तो पण ॲनिमल कसा होता, असा डॉग कॅट नव्हती, डेंजरस ॲनिमल होता. आणि माझा इंटेन्शन कोणाचा जीव घेण्याचा पण नव्हता. हा, पण नॉलेज होती. करेक्ट, नॉलेज होती. तुम्ही म्हणू शकता की नॉलेज होती. जर बंदूक चालवली, कोणाला लागली तर जीव जाऊ शकते याची मला तर जाणीव आहेच. पण माझ्याजवळ एक्सक्यूज आहे. म्हणून त्यांनी इथे हे टाकलं की तुमच्याजवळ कोणताच एक्सक्यूज नसला पाहिजे. जसं आपण या 2 केसेस मध्ये बघितलं होतं, इथे यांच्याजवळ कोणता एक्सक्यूज होता? हजबंड वाईफची जीव काऊन घेईल याच्यापाशी एक्सक्यूज होता, याच्यापाशी एक्सक्यूज नव्हता, काहीच एक्सक्यूज नव्हता. तर सिमिलरली खालच्या केसमध्ये मदर जवळ काही एक्सक्यूज होता चाइल्डची डेथ कॉज करण्याचा?
किंवा गलतीनं झाला इथे? नाही झाला. पण जे फॉक्सचा माझा इन्सिडेंट आहे, गन घेऊन मी शूट केलं ॲनिमलकडे, पण झाली डेथ दुसऱ्याची. याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स पण एक फॅक्टर होता, हो ना. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मी गन काढली आणि शूट केलं, जाऊन लागली. हा, जर इथे फॉक्स किंवा टायगरचा फॅक्टर आहेच नाही, मी गन घेऊन बाहेर येतो आणि ते प्रॅक्टिस करतो शूटिंगची आणि मग जाऊन लेबरला लागते, तर मग ती वेगळी गोष्ट आहे, हो ना. इथे माझ्याजवळ पण एक्सक्यूज नाही आहे, हा ना, तर ती वेगळी गोष्ट झाली. पण इथे एक्सक्यूज आहे, म्हणून हे क्लॉज डी मध्ये येणार नाही. तर मग क्लॉज डी मध्ये माहिती आहे, एक तर ऑफेन्स पण दिलाय तुम्हाला, ऑफेन्स पण येते, आणि ऑफेन्सचाच एक एक्सेप्शन सुद्धा आहे, एक्सेप्शन सुद्धा आहे. आता आपल्याला हे तर माहिती आहे की सेक्शन 101 ऑफ BNS मध्ये 5 एक्सेप्शन आहेत, 5 एक्सेप्शन आहेत, 5 एक्सेप्शन. पण मी म्हणतो सेक्शन 101 मध्ये एक 6 एक्सेप्शन आहे, 6 एक्सेप्शन आहे. तर 6 एक्सेप्शन कसा? तर हाच क्लॉज डीचा 1 एक्सेप्शन एक्स्ट्रा आहे, आणि तो इम्प्लाइड आहे, इम्प्लाइड आहे. तो कुठे आहे? तर क्लॉज डी मध्ये आहे. ठीक आहे, ठीक आहे. क्लॉज डी कळला. चला, तर मी फक्त छोटस एक विदाउट एनी एक्सक्यूज वर आपण एक थोडं कंटेंट लिहून घेऊयात. विदाउट एनी एक्सक्यूज, विदाउट एनी एक्सक्यूज यावर आपण कंटेंट थोडूसा लिहून घेऊयात. ठीक आहे. आता विदाउट एनी एक्सक्यूज म्हणजे काय? तर देअर इज absence of any justifiable reason, or rational for the act of causing death, for the act of causing death, और बॉडीली इंजुरी पण लिहून टाका. ठीक आहे, और बॉडीली इंजुरी. तर आपण क्लॉज डी मध्ये काय काय बघितलं? क्लॉज डी मध्ये आपण बघितलं की मेन एक्सेप्शन मध्ये 2 भाग आहे. एक तर एक ऑफेन्सच आहे, ऑफेन्स ज्यामध्ये फक्त नॉलेजचा मेन्सरिया आहे, फक्त नॉलेजचा मेन्सरिया आहे. मग नंतर आपण बघितलं की एक एक्सेप्शन सुद्धा आहे, एक एक्सेप्शन सुद्धा आहे, इम्प्लाइड एक्सेप्शन मी याला म्हटलं आहे, है ना. इम्प्लाइड एक्सेप्शन सुद्धा आहे. तर 2 भाग आहे, एक ऑफेन्सचा आणि एक एक्सेप्शनचा. त्यानंतर आपण याच केसमध्ये 2 केस लॉ पण बघितलंय. पहिला केस लॉ कोणता होता? स्टेट ऑफ एमपी वर्सेस रामप्रसाद, हजबंड वाईफ वाला, केरोसिन वाला. आणि सेकंड किंग एम्परर वर्सेस MT धीराजिया, आईचा, मदरचा, जे की स्वतःच्या मुलाचाच जीव घेते, वेलचा विहिरीचा. चला,
तर आपला इथे जो मेन सेक्शन आहे 101 चे चारही पण क्लॉज आपण इथे कंप्लीट केले आहे. आता आपण समोर एक्सेप्शन्स वरती जम्प ऑन करूयात. ठीक आहे. चला लिहून झालं. चला तर आपण एक्सेप्शन्स वरती डायरेक्ट जम्प ऑन करण्यापेक्षा आपण थोडाफार कंटेंट लिहून घेऊया तिथं. एक्सेप्शन्स ऑफ सेक्शन 101 BNS. ठीक आहे. आपण एक्सेप्शन लिहून घेऊयात. थोडंफार कन्सेप्ट सांगायचा म्हणजे तुम्हाला इथेच लिहावं लागेल मला. कन्सेप्ट सांगायचा म्हणजे की आपल्याला 5 एक्सेप्शन्स आहेत. मर्डरचे 5 अपवाद आहेत. 5 एक्सेप्शन्स आहेत. जर तुमचा ऍक्ट किंवा डेथ हे जे मर्डर मध्ये प्रूफ होत आहे की मर्डरच आहे, तो मर्डर केला आहे तुम्ही, पण मी जर प्रूव्ह केलं की हे मर्डर हा एक्सेप्शन मध्ये फॉल करतो, हे 5 एक्सेप्शन मध्ये फॉल करतो, तर तो मर्डर नाही होणार. मग तो कन्वर्ट होऊन जातो कल्पेबल होमिसाइड, यामध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. आणि यालाच तुम्ही म्हणू शकता कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. जर तुम्ही आयपीसी चा ड्राफ्ट वाचाल, मी आयपीसी ची गोष्ट करतो, बीएनएस नाही, तर आयपीसी बनवायच्या पहिले ड्राफ्ट पण बनला होता आयपीसीचा. तर त्यामध्ये डिस्कशन होत असते. कोणता पण कायदा जेव्हा बनतो त्याचं डिस्कशन होत असते. एक ड्राफ्ट बनते, एक बिल बनते, मगच नंतर तो ऍक्ट किंवा कोड मध्ये कन्वर्ट होतो. तर त्यामध्ये असं डिस्कशन झालं होतं की कल्पेबल होमिसाइड सेक्शन 299 ला आपण म्हणतो, मग इथे मर्डर म्हणतो आपण. तर या दोघांचं नाव असं राहण्यापेक्षा असं काऊन नाही आहे की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, आणि मर्डरचं नाव काय करायला पाहिजे होतं माहिती आहे? कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर, CHAM असं व्हायला पाहिजे होतं. पण जेव्हा मकावले आयपीसी कोणी केला होता ड्राफ्ट, मेन कोण होता? तर मकावले होता, लॉर्ड मकावले, है ना. त्याच्यानुसार कल्पेबल होमिसाइड झाला आणि मर्डर झाला. ठीक आहे. पण जेव्हा जजमेंट होते किंवा सुप्रीम कोर्ट कधी ऑब्झर्व करते, आणि खूप साऱ्या बुक्स मध्ये याचं वर्णन केलेलं आहे, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर. चला आता आपण बघूयात एक्सेप्शन्स बद्दल आपण थोडंसं लिहून घेऊयात. तर एक्सेप्शन्स किती आहेत? 5. तर देयर आर 5 exceptions. 5 exceptions provided in section 101 BNS, wherein death does not amount to murder, सिंपल आहे. जर 5 एक्सेप्शन्स मध्ये फॉल करत आहे डेथ रिझन, तर ते मर्डर नाही होणार, मर्डर नसणार, मग ते कल्पेबल होमिसाइड असणार, है ना. द बिगिनिंग वर्ड्स
द बिगिनिंग वर्ड्स, सुरुवातीचे शब्द, द बिगिनिंग वर्ड्स ऑफ ऑफ सेक्शन 101 BNS आर काय आहे माहिती आहे तुम्हाला? एक्सेप्ट पासून चालू होतो हा सेक्शन. एक्सेप्ट इन केस, except in case, hereinafter accepted, hereinafter accepted. ठीक आहे. म्हणजे हे कशाला दर्शवते? तर 5 एक्सेप्शन्सला दर्शवते. मग नंतर समोर म्हणतात ते कल्पेबल होमिसाइड इज मर्डर. तर हे जे शब्द आहेत एक्सेप्ट इन केस, हिअर आफ्टर एक्सेप्टेड, ते 5 एक्सेप्शन्सला दर्शवतात. आता हे 5 एक्सेप्शन्स कम्प्लीट डिफेन्स नाही आहे. तुम्हाला पनिशमेंट तर होईलच, इवन दो तुम्ही एक्सेप्शन्स मध्ये फॉल करता तुम्हाला पनिशमेंट होईल, पण ते कल्पेबल होमिसाइडची होईल. ठीक आहे. तर मी म्हणतो these 5 exceptions, these 5 exceptions, these 5 exceptions, and these 5 exceptions are partial defenses. काय म्हटलं? पार्शल म्हणजे अर्धवट, संपूर्णपणे नाही आहे डिफेन्स. पार्शल डिफेन्स टू मर्डर. टू मर्डर and they cannot be compared to chapter 3 of BNS. आणि तुम्हाला माहिती आहे चॅप्टर 3 काय आहे? ते आहे जनरल एक्सेप्शन्स. जनरल एक्सेप्शन्स. सेक्शन आठवण आहे कोणाला? सेक्शन आहेत सेक्शन 14 to 44. Yes, correct. Known for complete defense. आणि हे कशाबद्दल आहे? कम्प्लीट डिफेन्स. जर तुम्ही याच्यामध्ये केस टाकली तुमची, जर प्रूव्ह करून दाखवलं तर तुम्हाला कम्प्लीट डिफेन्स म्हणजे तुम्हाला अक्विटल भेटणार. कम्प्लीट डिफेन्स. तर हा फरक आहे जनरल एक्सेप्शन्स आणि 5 एक्सेप्शन्स ऑफ मर्डर मध्ये. एक पार्शियल डिफेन्स आहे आणि एक कम्प्लीट डिफेन्स आहे. एक गोष्ट नोटीस केली होती मी, तुम्ही केली की नाही मला माहित नाही, पण हे जे आहे ना, हे रेंज, याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे. याची सिमिलॅरिटी म्हणजे इंजुरी. कोण माहिती आहे? नवीन BNS ची इंजुरीची डेफिनेशन 14 मध्ये आहे, 214, आणि जी जुनी BNS ची आहे ती 44 मध्ये आहे. IPC सॉरी, BNS म्हटलं, आणि हे 214 BNS. आणि हे जे रेंज आहे ते आहे चॅप्टर 3 ची रेंज. आणि इंजुरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एनी हार्म कॉज टू बॉडी, माइंड, रेपुटेशन अँड प्रॉपर्टी. बॉडी, माइंड, रेपुटेशन अँड प्रॉपर्टी. चला आज आपण क्लास संपूया तिथेच. मी थोडा एक्झॉस्टेड आहो आज.